पावसाच्या अंदाजित तुटीमुळे पुणे, पिंपरी चिंचवड आणि औद्योगिक क्षेत्रात आजपासून 15% पाणी कपात लागू करण्यात आली असून 2 टीएमसी पाणी वाचवण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे। राज्यातील शाळांमध्ये होणाऱ्या पॅट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या वितरणात पुन्हा गोंधळ उडाला असून विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कमी पेपर आल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे। वाघोलीत आयटी क्षेत्रातील जोडप्याला धमकावून खंडणी उकळल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील 3 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले। एसटी महामंडळाने 15 एप्रिल पासून 10% हंगामी भाडेवाढ केली असून आता प्रत्येक तिकिटावर 2 रुपये स्वच्छता अधिभार देखील लागू केला जाणार आहे। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस नेत्यांशी संवाद साधून आपला उमेदवार मागे घेण्याची विनंती केली आहे। राज्य सरकार मंदिरातील पुजाऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी निश्चित वेतन आणि कायदेशीर संरक्षण देणारे सर्वसमावेशक धोरण लवकरच जाहीर करणार आहे। पुण्याच्या येरवाडा मनोरुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे मनोरुग्णांकडूनच स्वच्छतेची कामे करून घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। बुलढाण्यातील जिल्हा परिषद शाळेत एका नराधम शिक्षकाने तिसरीतील मुलीचा विनयभंग केल्याने गावात तणाव निर्माण झाला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नाशिकमधील एका आयटी कंपनीत महिलांवर अत्याचार करणे आणि कर्मचाऱ्यांना धर्मांतरासाठी भाग पाडल्याप्रकरणी 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। शिरूरमधील एका वॉटर पार्कमध्ये पाण्याचा स्तर कमी असल्याने स्लाइडवरून पडलेल्या महिलेचा मणका तुटून ती अर्धांगवायू झाली असून मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।